कोकण विधान परिषदेची निवडणूक ही बिनविरोध झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग। शेकापचे पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रेंचा राजीनामा। वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याची अरविंद म्हात्रेंची प्रतिक्रिया। भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांचा भाजपला घरचा आहेर। चंद्रकांत पाटलांसह पक्षातीलच घराणेशाहीवरती जोरदार निशाणा। कोल्हापूरमध्ये महाडिक कुटुंब सक्षम आहे, मग पक्ष वाढवणार कधी? चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना बळ द्यावं, शिवाजी पाटील यांची प्रतिक्रिया। आमदार निधीमधून पहिले 1 कोटी राजकोट किल्ल्यासाठी खर्च करणार आमदार प्रमोद जठार यांची माहिती आहे। जठार यांनी मालवण येथील राजकोट किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली आहे। परळीमध्ये युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्यानं आणि खत बियाण्यांचे दर वाढल्यानं यावेळेस खत विक्रेत्यांकडून पारंपरिक ऐवजी नॅनो युरिया घेण्याचा सल्ला दिला जातोय। TV9 ने केलेल्या पाहणीनंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते। कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा रासायनिक खतं ऑनलाईन बुकिंग प्रोजेक्टला विरोध आहे। शेतकऱ्यांना रासायनिक खतं मिळवण्यासाठी ॲपवरती बुकिंग करावी लागणार आहे, मात्र स्मार्टफोन नाहीये, नेटवर्क नाहीये, बुकिंग कशी करणार? शेतकऱ्यांचा हा सवाल आहे। नंदुरबारमध्ये इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका बसतोय। मशागतीची यावेळेस एकरी खर्च ही 20,000हून 30,000 गेलाय, तर डिझेल महागल्यानं रोपे, बियाणे आणि खतांच्या किमतीतही वाढ झाली आहे। शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत।